नमस्कार. रवीना किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची पोळी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मी हे 1 कप नारळ घेतला आहे किसून. हा ओला नारळ आहे आणि ह्या वाटीप्रमाणेच हा 1 वाटी आहे. गूळ घेतला आहे किसून. गव्हाचं पीठ आहे, मैद्याचं पीठ आहे, हे जायफळ आहे. जायफळ, सुंठ आणि वेलची याची मी पूड करून घेतली आहे. ही 2 चमचे एवढी आहे. आणि हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, ते आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे आता तुम्ही पाहू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक करून घ्यायचं हे खोबरं. मी आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आता हे खोबरं मी घालून घेणार आहे. हे सर्व असं खोबरं घालून घ्यायचं आणि थोडा वेळ 2 मिनिटं एवढं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतरला आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. तुम्ही आता पाहू शकता, आपलं खोबरं आता थोडंसं सुकं होत आलं आहे. आता यामध्ये मी गूळ घालून घेते आणि बारीक गॅसवरतीच हे खोबरं भाजून आपण घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण गूळ घेतला होता तो आता घालून घेऊया. तुम्ही आता पाहू शकता, आपला आता गूळ आता व्यवस्थित आता खोबऱ्यामध्ये मिक्स झाला आहे आणि हे मिश्रण असं एवढं असं पातळ असं झालेलं आहे. आता आपण हे सुकं बनवून घ्यायचं आहे. आपण आता पीठ मळायसाठी मी हे परात घेतली आहे. त्यामध्ये मी मीठ घेतलं होतं, ते आता हे घालून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडंसं एवढं मीठ घालते. मी अर्धा चिमटी एवढं मी मीठ घातलं आहे. आणि हे मैद्याचं पीठ 1 वाटी आणि गव्हाचं पीठ 1 वाटी. हे आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ घट्ट असं थोडं सैलसारखं असं मळून घ्यायचं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. पाणी एकदम नाही घालायचं, थोडं पाणी घालून आपण पीठ चपातीला बनवतो तसंच बनवून घ्यायचं. तुम्ही आता हे पाहू शकता, आपलं आता पीठ आता व्यवस्थित असं मस्त नरम असं मळून झालेलं आहे. आता आपलं आता सारण पाहूया. तुम्ही आता हे सारण पण पाहू शकता, आपलं तर व्यवस्थित असं सुकं मस्तपैकी तयार करून झालेलं आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्यामध्ये हे थंड झाल्यावरती त्याच्यात वेलची पूड वगैरे घेतली आहे आपण, ती सर्व टाकून घेऊया. आता हे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे, व्यवस्थित थंड पण झालेलं आहे. त्यामध्ये मी ही जायफळ पावडर, सुंठ, आणखीन वेलची याची पावडर घेतली होती, ती मी घालून घेते. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही आता पाहू शकता, या प्रकारे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि नंतरला मग त्याला आपण मोदकाला पारी बनवतो तशी अशी पारी बनवून घ्यायची त्याची. तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी ही पारी बनवून घेतलेली आहे. आणि यामध्ये हे मी असं स्टफिंग बनवून घेतलं आहे, ते असं घालून घ्यायचं आणि आपण गोल आकार तयार करून घ्यायचा. आपण आता या प्रकारे असे सर्व गोळे बनवून घेऊया आणि आपण आता हे चपातीच्या आकाराप्रमाणे लाटून घेऊया. तुम्ही आता हे पाहू शकता, अशा प्रकारे आपण पोळीच्या आकाराप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने असं प्रेस करत पोळी लाटून घ्यायची. तुम्ही आता पाहू शकता, मी तवा आता गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावरती आता ही अशी पोळी घालून घेते. आणि पोळीला आपण तेल किंवा तूपही तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप लावून घ्या, नाहीतर मग तेलही लावलं तरी पण चालेल. आपल्याला मीडियम गॅसवरतीच पोळी भाजून घ्यायची आहे. आणि मी आता हे उलटी करून घेते. आता यावरती मी तूप लावून घेते. तुम्हाला तूप किंवा
तुम्ही आता पाहू शकता आपली आता पोळी आता व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे. तुम्ही आता पाहू शकता आपली आता पोळी दोन्ही साईडून व्यवस्थित अशी मस्तपैकी भाजलेली आहे. आणि ही पोळी आपण सणावाराच्या दिवशी सुद्धा बनवू शकतो. पाहू शकता पोळी मस्तपैकी अशा प्रकारे आपण आता सर्व पोळ्या बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले हे मस्तपैकी बनवून घ्यायचे आहेत खोबऱ्याची पोळी. तुम्ही आता हे पाहू शकता आपल्या आता खोबऱ्याच्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत. आणि ते तुम्हाला जर कधी पुरणपोळी जर खायसारखी वाटली तर तुम्ही ह्या नक्की करून पहा, खूप छान लागतात. तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.